सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 19 सप्टेंबर 2025 पावर्ड बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट। साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री, पत्ता सातारा नंदोड आरळे, संपर्क क्रमांक 9096770755। साताऱ्यात डेमोक्रेटिक पक्षाचे व सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्षवेधी आंदोलन। सातारा जिल्ह्यात 4 मंत्री असताना स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री सातारा शहरातील असताना सातारा शहरातील तहसील कार्यालयासमोर रस्त्यासाठी टीपी अध्यक्षांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अनोखे आंदोलन। यावेळी खड्ड्यांभोवती डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीने महिलांनी फेर धरून आंदोलन केले। यावेळी लोककलेची परंपरा जपणाऱ्या वासुदेवाने गोंधळी गीते सादर करत प्रशासनाचे लक्ष वेधले। तहसील कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले। सातारा शहरातील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी ही आंदोलनामागची मोठी भूमिका होती। खंडाळ्याच्या एमआयडीसीत जमिनी भूमिपुत्रांच्या रोजगार मात्र परप्रांतीयांना, कंपन्यांसह लोकप्रतिनिधींकडून स्थानिक तरुणांवर अन्याय। गेल्या 15 वर्षात खंडाळा तालुक्याने औद्योगिक विकासाचा मुखवटा चढवला आहे। इथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या उभ्या राहिल्या, मोठमोठी उद्योग क्षेत्रे उभी राहिली। यामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळाल्याच्या फुशारक्या लोकप्रतिनिधींकडून मारल्या गेल्या। पण या तथाकथित प्रगतीचा बुरका फाटल्यास आत एक भयान वास्तव दडलेले आहे। ज्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनींवर या एमआयडीसी उभ्या राहिल्या आहेत, आता याच भूमिपुत्रांना रोजगार शोधण्याची वेळ आली आहे। जमिनी घेऊन स्थानिकांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, तर बोटावर मोजण्यात जे स्थानिक आहेत त्यांच्यावर कंपनी प्रशासनाकडून अन्यायही केला जात आहे। याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन डोळेझाक करत आहे। करदाते आयकर परताव्याच्या प्रतीक्षेत, मुदत संपली तरी रिफंड मिळवण्यास विलंब। आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर रोजी संपली आहे। ज्या करदात्यांनी वेळेत आपले रिटर्न भरले आहेत त्यापैकी अनेक जण आता आयकर परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत। अनेकांना परतावा मिळाला असला तरी बहुसंख्य लोक अजूनही त्यांच्या हक्काचे पैसे बँक खात्यात जमा होण्याची वाट पाहत आहेत। चार भिंती शाहूनगर परिसरात कुत्र्याच्या पाठलागाने दुचाकीवरून पडून तरुणी जखमी। साताऱ्यातील चार भिंती शाहूनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांचा वावर वाढला आहे। भटके कुत्री दुचाकींचा पाठलाग करत आहेत, त्यामुळे उत्तरावर एका कुत्र्याचा पाठलाग चुकत असताना दुचाकी घसरल्याने महाविद्यालयीन तरुणी जखमी झाली। या परिसरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांच्याकडून होत आहे, अन्यथा हे अपघात असेच घडत राहतील असा इशारा ते देत आहेत। कडववाडी तालुका पाटण येथे बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या ठार। चाफळ विभागात बिबट्याच्या हल्ल्यात चाफळ नजीक असलेल्या कडववाडी तालुका पाटण येथील भागोजी पांडुरंग पवार यांच्या 3 शेळ्या ठार केल्या आहेत। सोमवार रात्रीच्या सुमारास ही घटना घडली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे, तरी शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे। पाचवड बसस्थानकाला खड्ड्यांचा विळखा, नागरिक व प्रवाशांची होते गैरसोय। पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड हे वर्दळीचे बसस्थानक आहे, मात्र या बसस्थानकात 4-4 फुटांचे खड्डे पडले आहेत। यामुळे एसटी बस इतर वाहन चालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच भला मोठा खड्डा पडल्याने बस चालकांना वळसा घालून जावे लागत आहे। या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून वादावादीचेही प्रसंग उद्भवत आहेत। यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक व वाहन चालकांच्याकडून होत आहे। मुंबई वाई एसटी प्रवासात महिलेचे 3 लाखाचे सोन्याचे दागिने लंपास। मुंबईहून एसटीने वाई येथे येत असताना प्रवासादरम्यान एका महिलेचे 3 लाखांचे 3.5 तोळ्यांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले। ही घटना दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास घडली। वाई बसस्थानकात त्या उतरल्यानंतर बॅगमधील दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर त्यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पाचगणी शहरात स्मार्ट मीटर विरोधात महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा। पाचगणी शहरात महावितरणकडून विनापरवाना ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। या विरोधात पॅन्थर सेनेवर रुपये आठवले गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे। हा निर्णय मागे न घेतल्यास महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। महाबळेश्वरातील वेण्णा लेक बोट चालक उपोषण स्थगित, धरणे आंदोलनाला सुरुवात। महाबळेश्वर पालिकेच्या वेण्णा लेक बोट चालकांना कायमस्वरूपी आस्थापनावर सामावून घ्यावे, किमान वेतन त्वरित चालू करावे मागण्यासाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण कर्मचाऱ्यांनी स्थगित केले आहे। मात्र मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे। सातवड पळशी रस्त्याची दुरावस्था, वाहन चालक हैराण, अनेक महिन्यांपासून एसटी सेवाही बंद। सातवड ते पळशी रोड या दरम्यान ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे। बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण ठेवल्याने या रस्त्यांवर वारंवार अपघात होत आहेत। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालक व ग्रामस्थ हैराण झाले आहेत। तसेच यामुळे एसटी सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। मेड इन सातारा बॅग्स, सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग्स। संपर्क 9156805791। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 915680
5791. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.